घेण नाही कोण आणले सकाळी 8 वाजता इथं आलोय रामधाम सोडून काय काय बघा आम्ही काय सांगतो यांनी पंचनामा करायचं आम्ही सही करतो पंचनामा करताना तयार आहे आपल्याला तक्रार तर द्यायला लागत नाही नावं टाकून नाही हेच तक्रार आम्ही सांगतो काय लिहायचं हे करतील ना असं कसं बोलतो तक्रार द्या आम्ही घेतो यांनी तक्रार करायची आहे ना आम्ही सही करतो ना यांच्या सोबत आहे ना आम्ही साक्षीदार म्हणून करतो ना तक्रार केली पाहिजे नाही त्याला ते संपलं विषय संपला आता तुम्ही पंचनामा करा आणि त्याच्यावर सह्या करतो ह्या लोकांची नावं घ्यायची कोणी आहेत ते विषय संपलं त्यांना अटक झाली ठीक नाही झाली ठीक आम्ही काय करणार ते ठीक चला यांची नावं घ्यायला त्यांच्याकडे पेपर यांची नावं आणि तक्रार त्याच्यामध्ये काय तुम्हाला जे पाहिजे आपल्याला जे पाहिजे ते विजयराव 2 मिनिट हो ठीक आहे ना नावं घ्यायला लागा आरोपींची तुम्ही सर चालू करा या आरोपींची नावं घ्यायला लागायचं जागेचा पंचनामा असतो भाऊसाहेब जागेचा पंचनामा होऊ द्या कुणी तोडले ते पंचनाम्यामध्ये जागेचा असतो पंचनामा तुमची जी तक्रार ती म्हणतो मी तुम्हाला मी मगापासून सांगतोय तुम्ही तक्रार पंचनामा वेगळा असतो सर आणि तक्रार वेगळी असते दोन वेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही एकत्र करायला सांगताय माहिती आहे बस बाकी काय याला बोलून आहे ठीक आहे ना हॅलो इथे जरा स्पॉटला यायचा सध्या म्हणजे अप्रूव्ह होतो आज हे जवळपास 12वं झाड इथं पाडलं गेलंय हरित सेतूमध्ये या प्राधिकरणाचा किती विनाश करायचा त्याला कुठलंच लिमिट राहिलेलं नाही वृक्ष प्राधिकरणाची कुठलीही ऑफिशियल ऑर्डर नसताना ही झाडं पाडली जातात आणि प्रशासनाकडनं आम्हाला कुठल्याही पद्धतीचं सहकार्य मिळत नाही तुम्ही तक्रार नोंदवली का पालिकेकडं झाड तोडताना तक्रार नोंदवताना चालढकल केली जाते काही गोष्टी बाजूला काढल्या जात आहेत प्रशासनात एकमेकांवर सगळे ढकलत आहेत अशी सध्याची परिस्थिती आहे आता तुमची काय ॲक्शन घेणार तुम्ही या वृक्षतोडी विरुद्ध जे काय कलमांनुसार इथं गुन्हा दाखल होणं अपेक्षित आहे त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा इथं बोलवलं होतं पोलीस प्रशासनाने आम्हाला अजूनपर्यंत तरी काही सहकार्याच्याबद्दल काही सांगितलेलं नाही त्यामुळे हरित सेतूच्या कामाच्या हलगर्जीपणामुळे प्राधिकरणामध्ये अनेक झाडांची आजपर्यंत कत्तल झालेली आहे पण आज एक अत्यंत मोठं झाड अनेक वर्ष जुनं झाड प्राधिकरण BSNL ऑफिसच्या कॉर्नरला तिथे झाडाला पूर्णपणे कट मारलेला गेलेला दिसून येत आहे आणि ते झाड पडलं नसून पाडलं गेलं आहे असं सर्व नागरिकांचा आक्षेप आहे आणि त्या संदर्भात आता आमचे विलास कुटे साहेबांनी जे पर्यावरण वरती काम करतात त्यांनी आयुक्त हर्डीकर साहेब यांना तक्रार केली आहे तसेच पोलिसांनाही तक्रार करून पोलीस अधिकारी इथे आले आहेत आता वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी आणि हरित सेतूचे अधिकारी येथे येऊन चौकशी आणि पंचनामा करत आहेत तर या सर्व नागरिकांची मागणी आहे की हे झाड पाडणाऱ्या लोकांवरती कायदेशीर गुन्हा दाखल होऊन त्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी तुम्ही झाड तोडताना पाहिलं तेव्हा तुम्ही त्यांना विचारलं का त्यांनी परवानगी वगैरे घेतली होती का पालिकेकडून झाड तोडताना कोणालाही दिसलेलं नाही आहे रात्रीच्या वेळी झाड पडलेलं आहे पण आत्ता जर जागेवर येऊन बघितलं तर ते कळतं आहे की त्याला करवतीने किंवा मशीनने कोणीतरी कट मारलेला आहे आणि आजूबाजूची त्या झाडाची सर्व मुळे हरित सेतूच्या कामासाठी त्यांनी तोडलेली होती त्यामुळे झाड कमकुवत केलेलं होतं पहिलेच आणि नंतर रात्री कोणीतरी त्याला कट मारल्याचं असं निदर्शनास येते त्यावेळी ते झाड पडलं सकाळी इथून वाहतूक बंद झाल्यामुळे नागरिकांच्या लक्षात आलं आहे की इथे झाड पडलेलं आहे जसं की आपण पाहू शकता हे झाड पडलेलं नाही हे का आपल्याला दिसतंय पूजा गार्डन आणि ह्या सगळ्या ऑक्सिजन पार्कच्या तिथे एक झाड पडलेलं आहे असा मला फोन आला आणि मग मी इथं जागेवर आल्यानंतर बघितलं तर अक्षरशः खरंच एक मोठं झाड हे इथं
रस्त्यावर पूर्ण आडून झालेले आहे आणि आता ह्याच्यावर काय नक्की हे आता नागरिकांचं म्हणणे आहे की ते झाड पाडलेलं आहे मुद्दाम. त्यानंतर आता महापालिकेचे उद्यान विभागाचे कर्मचारी इथं आलेले आहेत, ते त्याचा पंचनामा करतायत आणि त्या पंचनामा करांक ते अहवाल मानतील. निगडी पोलीस स्टेशनचे देखील इथे पोलीस PI साहेब आणि ते सगळे आलेले आहेत आणि आता इथून पंचनामा झाल्यानंतर काय जी काय दिशा असेल नागरिकांची इथनं ऑक्सिजन पार्क रहिवाशांची त्या पद्धतीत त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. प्राथमिक माहिती काय तुम्हाला कळलं का त्यांनी परवानगी घेतली होती का, म्हणजे तोडताना सापडलं कुणी का, म्हणजे फक्त माहिती आल्यानंतर तुम्ही इथे आले? तोडताना मला फक्त फोन आला की इथे झाड रस्त्यावर आडवं पडलेलं आहे. पूर्ण रस्ता त्या ह्याच्यानी पूर्ण ब्लॉक, आपण मागं बघू शकता पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे असं मला फोन आला. इथं आल्यानंतर काही इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की ते मुद्दाम पाडलं आहे आणि जे प्रशासनाचं म्हणणं आहे की ते काम करताना त्याची मुळं लूज होऊन ते पडले, पण ते आम्ही रिप्लांट करतो. परंतु हे जरी असले तरी आता त्याच्यावर महापालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी ते आले ते त्याचा पंचनामा करतील की हे कुणी पाडलंय का पडलंय ह्याचा ते पंचनामा आता इथे त्यांचा चालू आहे. आपल्याला त्यांनी परवानगी घेतली होती नाही घेतली होती हे नंतर कळेलच. आत्ता ह्या क्षणी तुम्ही नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून तुमची आत्ता काय भूमिका आहे आणि तुम्ही काय सांगू शकता की जे आता ज्या पद्धतीमध्ये ऑक्सिजन पार्क रहिवाशांचे म्हणणे आहे की पंचनामा झाल्यानंतर ऑक्सिजन पार्क रहिवासी ज्या पद्धतीत सांगतील त्या पद्धतीत त्याच्यावर पुढे कारवाई केली जाईल. धन्यवाद.